संतोष देशमुख हत्येप्रकरणी दररोजच नवनवीन खुलासे समोर येत आहेत आणि पोलीस सक्रिय झाल्यामुळे अटकेचे प्रमाणही वाढत आहे। दरम्यान या प्रकरणी 3 आरोपींना शनिवारी न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर त्यांना 14 दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे। या खून प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, सोनवणे यांना 18 तारखेपर्यंत कोठडीत ठेवण्यात येणार आहे। या तिघही आरोपींचे जबाब घेतल्यानंतर ते काय कबूल करतात तसेच आणखी कोणावर अटकेचा फास आवळला जातो ही येत्या काही दिवसात स्पष्ट होणार आहे। याआधी या हत्येशी संबंधित असलेल्या वाल्मिक कराड यांनी शरणागती पत्करली। या पाठोपाठच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील एक खुलासे बाहेर येऊ लागले आहेत। आरोपींना योग्य ती शिक्षा देण्याची हमी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा।